नमस्कार. नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी सुरू होण्याच्या मार्गावरती असतानाच फलटण तालुक्यातील युवा नेतृत्व सह्याद्री भैया कदम यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि खूप काही चर्चा करणार आहोत. भैया आपलं खूप खूप स्वागत या ठिकाणी. सुरुवातीला धन्यवाद. यावेळेस आता रणधुमाळीच्या सुरुवातीलाच तुम्ही निवडणुकीच्या सुरुवातीला जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या आमचा प्रवेश झाला, त्याबद्दल आपण बातमी दिली, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया? राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटात आमचा प्रवेश झालेला आहे 1-2 दिवसापूर्वीच. आणि पहिली प्रतिक्रिया म्हणजे कार्यकर्त्यांचा उत्साह आणि कार्यकर्त्यांची इच्छाच्या अनुसार आम्ही हे केलेलं आहे. बरेच दिवस झालं कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं गेल्या लोकसभे विधानसभेनंतरच की आपल्याला एक चांगला सत्तेतला पक्ष पाहिजे. अजितदादांचं फलटण तालुक्यावर विशेष करून लक्ष असतं. त्यांच्याच पक्षाचे आदरणीय पाटील साहेब आपले आता आमदार आहेत विद्यमान, तर त्यांच्याबरोबर जाऊन आपण शिवरूपदादा असतील किंवा आणि बाळासाहेब सोळसकर काका असतील त्यांच्याबरोबर आपण जाऊन पक्षात प्रवेश करूया आणि त्या ठिकाणी अजितदादांकडनं आपल्याला चांगली ताकद मिळेल. त्यांचं लक्ष फलटणकडं किंवा साताऱ्याकडं विशेष करून असतंच, म्हणून आपण हा पक्ष किंवा अजितदादांबरोबर जायचा निर्णय घेतलेला आहे. राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच तुम्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची पुण्यामध्ये भेट घेतली. काय त्यांच्या? खरं तर दादांच्या महानगरपालिकेच्या रणधुमाळीत आम्ही त्यांच्या जाऊन भेटलो. रात्री 9:30 वाजता आमची भेट झाली सांगवी या ठिकाणी, पुणे सांगवी या ठिकाणी त्यांची सभा होती, तिथं भेट झाली. परंतु एवढी काय सखोल अशी चर्चा झाली नाही त्या ठिकाणी, कारण का त्यांच्याबरोबर तिथले कार्यकर्ते बरेच होते आणि सभा असल्यामुळे त्यांना तिथलं फिडिंग चालू होतं, कसं काय तिथले आराखडे त्यांची चर्चा करायची चालू होते, म्हणून एवढी काय चर्चा झाली नाही. पण 17 तारखेनंतर 100% त्यांनी आम्हाला वेळ दिलेली आहे आणि सखोल अशी बसून चर्चा करणार आहे आम्ही. राष्ट्रवादीत प्रवेश केला सातारा या ठिकाणी, मंत्री मकरंद पाटील यांच्याबरोबर तुमची चर्चा झाली आहे, काय तुम्हाला शब्द दिला आहे? तसं बघायला गेलं तर आदरणीय तात्या म्हणजे मकरंदाबांचे वडील आणि आदरणीय चिमणराव कदम साहेब ह्या दोघांचेही संबंध पूर्वीपासून फार चांगले आहेत. म्हणजे जिल्हा परिषदपासून किंवा त्यांच्या बँकेच्या दिवसापासून, DCC बँकेच्या दिवसांपासून त्यांचे संबंध फार चांगले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर माझे आणि मकरंदाबांचे असतील किंवा नितीन काकांचे असतील संबंध चांगलेच आहेत. त्यांच्या मार्फत आम्ही प्रवेश केला. त्या ठिकाणी शब्द असं काय नाही, पण पार्टीचं पूर्णपणे तन मन धनाने काम करायचं. सगळ्या कार्यकर्त्यांना त्या दिवशी पण आपण आवाहन केलं, त्याच्या आधी पण आवाहन केले की जे काय असेल, जे काय ते निर्णय घेतील किंवा जे काय पार्टी निर्णय घेईल त्याच्याबरोबर आपल्याला पूर्ण ताकदीने राहायचं आणि त्याच्याबरोबरच आपल्याला लढायचं. 5 दिवसापूर्वी तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केलाय आणि आज तुमचं काम सुरू झालेलं आहे. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, त्याबद्दल काय सांगा? पार्टी किंवा पक्ष जे काय सांगेल आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निमित्ताने, जे काय पार्टी किंवा पक्ष धोरण ठरवेल ते युतीत असू, एकले चलो असू, कसंही असू, आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण कार्यकर्त्यांना आपण जबाबदारी घेतलेली आहे, मी जबाबदारी घेतलेली आहे की पूर्णपणे आपण ताकदीने लढायचं आहे. जसं कसं जे काय पार्टी धोरण सांगेल किंवा जे काय पार्टी धोरण बांधेल त्याप्रमाणे आपल्याला काम करायला लागणार आहे आणि पूर्ण ताकदीने आपण काम करणार आहे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला काय भूमिका राहणार आहे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि तुमची? मला असं वाटतंय की आत्ता सध्या फार लवकर त्या चर्चेकडे आपण जातोय. आता अजून निवडणूक डिक्लेअर व्हायची आहे, इच्छुक उमेदवार भेटतात ते किंवा चर्चा काय वेगळ्या वेगळ्या होत्या ते युतीच्या किंवा एकट्या लढायच्या, काय वॉटेवर काय चर्चा जे काय होत्या ते होतात ते. परंतु हळूहळू आपल्याला जसं निवडणूक डिक्लेअर होईल, जसे जसे टप्पे पुढे सरकत जातील, एक एक आपण स्टेप ॲट अ टाइम घेऊया. डिक्लेअर झाल्यानंतर आपल्याला भूमिका किंवा काय जे असेल ते स्पष्ट कळेलच आपल्याला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर लोकांमधून काय भावना येत आहेत? लोकांची प्रतिक्रिया किंवा भावना चांगलीच आहे, कारण का आपल्याला बरेच दिवस झालं कुठला असा आधार नव्हता गटाला किंवा आपल्या पार्टीला. आदरणीय साहेबांनंतर आपण पूर्णपणे ताकदीने चालवायचा प्रयत्न केलाय आणि आतापर्यंत कार्यकर्त्यांनी सुदैवाने आई तुळजाभवानीच्या कृपेने आपल्याला पूर्ण साथ दिलेली आहे. आपला गट चांगला मोठा आहे, चांगल्या ताकदीने आपण लढतोय, आतापर्यंत लढत आलोय. विधानसभा असेल, लोकसभा असेल, पूर्णपणे आपण झोकून काम केलेलं आहे त्या ठिकाणी. आणि त्याचबरोबर आता अजितदादांची त्यात भर पडली किंवा आदरणीय मकरंदाबांची, नितीन काकाची त्यात भर पडली, त्याच्यामुळं अनेक आपल्या गटाला किंवा आपल्या लोकांना ताकद आलेली आहे आणि निश्चितपणे आपला गट चांगल्या पद्धतीने वाढतोय. स्वतः सह्याद्री भैया कदम जिल्हा परिषदेच्या किंवा पंचायत समितीच्या रिंगणात उतरणार का?
आता तसं बघायला गेलं तर कार्यकर्त्यांची फार तीव्र इच्छा आहे, कारण का 9 वर्ष अजून काय निवडणुका लागल्या नाहीत आणि आता योगायोगाने कोळकी जिल्हा परिषद गट हा ओपन पडलेला आहे आणि त्याच पद्धतीने पंचायत समिती सुद्धा त्या ठिकाणी ओपन पडलेली आहे. तर कार्यकर्त्यांची इच्छा आहे की तुम्ही लढावं, परंतु आता जसं जसं निवडणूक डिक्लेअर होईल किंवा काय पार्टी पक्ष जे काय धोरण ठरवतंय त्या पद्धतीने जे काय होईल त्या पद्धतीने आपण पुढे सरकणार आहे. नक्कीच आपण पाहिलं 2017 साली सह्याद्रीभाई कदम यांनी गिरवी जिल्हा परिषद गटामधून निवडणूक लढवली होती. तब्बल 4,500 मतदान घेऊन निर्णायक भूमिका घेतली होती आणि त्यांच्यामुळे या ठिकाणी गिरवी जिल्हा परिषद गटामध्ये निर्णायक भूमिका घडली होती. आता पुन्हा एकदा सह्याद्रीभाई कदम ताकदीनिशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. प्रवेश केल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतलेली आहे आणि ताकदीने फलटण तालुक्यामध्ये काम सुरू केले आहे. सर्व जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये त्यांनी काम सुरू केले असतानाच आता आगामी काळामध्ये निवडणुका लवकरच जाहीर होण्याचे संकेत असताना जिल्ह्यामधून जिल्हा परिषदेचं आणि पंचायत समितीचं समीकरण काय राहतं यामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या प्रमुख 3 पक्ष जे सत्तेत आहेत यांची भूमिका जिल्हा पातळीवरून काय ठरते आणि त्याच्यानंतर सह्याद्रीभाई कदम असतील किंवा फलटण तालुक्यातील इतर राजेगट असेल, राजेगट शिवसेना असेल, भारतीय जनता पक्ष असेल यांच्या बाबतीत कशा प्रकारच्या आघाड्या होत आहेत हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने. नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी फलटण.